नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे अमावस्या आणि ही अमावस्या खूप खास अमावस्या आहे, कारण की ही फेब्रुवारी महिन्यातील शेवटची अमावस्या आहे आणि ती महाशिवरात्रीनंतरची अमावस्या असते. तर या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीला तुम्हाला असे कोणते उपाय करायचे आहेत, जे केल्याने माता लक्ष्मी तुमच्या घरी स्थिर राहील किंवा तुमच्या घरातील सारे दुःख कष्ट यांचं निवारण होणार आहे. तुमच्या मागे कितीही पितृदोष असू दे, सर्पदोष असू देत, या साऱ्यांचं निवारण या अमावस्येला तुम्ही काही उपाय केले तर त्यामुळे तुमचं दूर होणार आहे. तर चला तर बघूया या अमावस्येचं महत्त्व काय आहे, तिथी काय आहे, वेळ किती आहे या अमावस्येची आणि अमावस्येबद्दल सविस्तर माहिती आणि 3 उपाय मी तुम्हाला या दिवशी करायला सांगणार आहे. तुमच्या घराला लागलेली नजर असेल ती कशी घालवायची, तुमच्या घरामध्ये कोणतंच व्यवस्थित कार्य पार पडत नसेल किंवा सतत घरामध्ये अडीअडचणी येत असतील तर त्यावरतीही एक उपाय मी या व्हिडिओमधून आज आणलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर प्रत्येक महिन्याला अमावस्या येत असते आणि त्या प्रत्येक महिन्याच्या अमावस्येचं असं वेगळं असं महत्त्व असतं. पण ही जी उद्याची अमावस्या आलेली आहे तर त्या अमावस्येला 3 योग जुळून आलेले आहेत. पहिला म्हणजे भगवान विष्णूंची या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे, माता पार्वतीची पूजा करायची आहे आणि भगवान भोलेनाथ यांची तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे. त्यांना अभिषेक अमावस्येच्या दिवशी तुम्हाला घालायचं आहे. असं केल्यामुळे तुमच्या जीवनातील सारे दुःख कष्ट यांचं निवारण होणार आहे किंवा तुमची जी काही अडलेली कामं आहे, तुमची काही मनोकामना आहे, इच्छा आहे, ही सर्व तुमची पूर्ण होत असते जर ही अमावस्या तुम्ही व्यवस्थितरित्या पार पाडली किंवा व्यवस्थित तुम्ही पूजापाठ केला तर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर गंगा स्नान करायचं असतं. या दिवशी दान आणि दानधर्माला खूप महत्त्व आहे. तुम्ही अन्नदान करू शकता, तुम्ही मंदिरामध्ये पैसे दान करू शकता, काही दान करा. अगदी 1 रुपया जरी तुम्ही दान केला तरी त्याचं खूप असं महत्त्व आहे. तर या अमावस्येला तुम्हाला चंद्रदेवांची देखील पूजा करायची आहे. तुमच्या घरामध्ये, तुमच्या मंदिरामध्ये चंद्रदेवांच्या नावाने एक सुपारी तुम्हाला मांडायची आहे आणि त्याची तुम्हाला पूजा या दिवशी करायची आहे. कालच महाशिवरात्री झालेली आहे आणि आपण सर्वांनी काल उपवास केलेला आहे. भगवान भोलेनाथांची तुम्ही प्रार्थना केली असेल, त्यांना अभिषेक केला असेल. पण अजून एकदा आज ज्यांना पितृदोष आहे त्या लोकांनी आज भगवान शंकराच्या पिंडीवरती अभिषेक घालायचा आहे. तुम्ही पाण्याने अभिषेक घाला, पंचामृतने अभिषेक घाला, पण तुम्हाला आज भगवान भोलेनाथांच्यांना तुम्हाला स्नान घालायचं आहे. आणि असं केल्याने तुमचे जे काही पितृ आहेत ते खुश होत असतात, कारण की भगवान भोलेनाथ हे पितरांचे सुद्धा देवता आहेत आणि योगायोगाने आज अमावस्या आलेली आहे. आणि जर तुम्हाला पितृदोष घालवायचा असेल तर ही खूप चांगली संधी तुमच्या हातामध्ये आहे आणि ही वर्षातून एकदाच असा योग तयार होत असतो की भगवान भोलेनाथ हे पण पितरांचे देव आहेत आणि महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी अमावस्या येणं म्हणजे थोडक्यात काय की पितरांनासुद्धा पुण्यप्राप्त आपल्या भेटणार आहे आणि ते तृप्त होणार आहेत जर आपण त्यांच्या नावाने आपण अभिषेक आजच्या दिवशी घातला. किंवा आज भोलेनाथांच्या पिंडीवरती तुम्हाला काळे तीळ अर्पण करायचे आहे, तांदूळ अर्पण करायचं आहे. यामुळे काय होतं की पितरांच्या आत्म्याला शांती लाभत असते, कारण आपण जी पूजापाठ केलेली आहे ती आज पितरांसाठी समर्पित असते. आपण पितरांना ती अमावस्येचं ते पूर्ण फळ देत असतो. त्यामुळे भगवान भोलेनाथांचा देखील आशीर्वाद त्यांना प्राप्त होत असतो आणि ते सुद्धा कुठेतरी मुक्ती त्यांना मिळत असते आणि त्यांचे चांगले आशीर्वाद मग आपल्याला लागत असतात. तर बघा, आजच्या दिवशी तुम्हाला स्नान करायचं आहे, गंगाजलनी स्नान करायचं आहे, आपल्या मंदिराची साफसफाई करायची आहे. त्यानंतर तुम्हाला हनुमानला आज जलाभिषेक तुम्हाला जर करायला भेटला तर ही खूप खूप तुमच्यासाठी भाग्याचं ठरेल आणि तुमच्या सगळ्या जी संकटे येत आहेत ना घरामध्ये त्याचं निवारण तुमचं होऊ शकतं. त्यानंतर बघा की अमावस्या आज जी आहे 27 फेब्रुवारीला सकाळी 8:54 त्याचा प्रारंभ होणार आहे आणि ती 28 तारखेला 6:14 असणार आहे. तर त्यामुळे तुम्हाला सकाळी तुमचं घर स्वच्छ करून, तुम्हाला देवारा स्वच्छ करून, तुमचं अंगण स्वच्छ करून तुम्हाला दरवाजेच्या दक्षिण दिशेला आज पितरांसाठी एक दिवा सकाळी लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पितृतर्पण जे आपलं मृत्युंजय मंत्र असेल, पितरांसाठी जप असेल, ते तुम्हाला आज दिवसभर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला
ओम पितृदेवाय नमः असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे जेव्हा तुम्ही तुमच्या दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला पितरांसाठी दिवा लावणार आहात. किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथं तुम्ही पाण्याचा स्रोत ठेवता तिथेही तुम्ही पितरांसाठी दिवा लावू शकता. फक्त त्याचं तोंड ज्या दिव्याचं आहे ते तुम्हाला दक्षिण दिशेला करायचं आहे. आणि हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. तुमच्या पितरांची कृपा तुमच्यावरती जर करायची असेल किंवा त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करायचा आहे, तुमचे पितृ नाराज असतील तर हे त्यांना आनंदित करण्यासाठी किंवा त्यांना प्रसन्न करण्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आणि जर बघा पितृ जर खुश असतील ना आपल्यावरती तर आपल्या घरामध्ये समृद्धी धनप्राप्ती होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे महत्त्वाचे हे पितृ असतात. त्यानंतर आजच्या दिवशी कुठल्या 3 वस्तू तुम्हाला घरामध्ये आणायच्या नाही आहेत. तर तुम्हाला सांगते मी, जी भगवान भोलेनाथ, गणपती, पार्वती, कार्तिकेय यांचा जी एकत्रित जो फोटो असतो तो फोटो तुम्हाला आजच्या दिवशी आणायचा नाही असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर तांब्याचा कलश आजच्या दिवशी तुम्हाला खरेदी करायचा नाही, हे अशुभ मानलेलं आहे. आणि रुद्राक्ष कालच्या दिवशी तुम्ही रुद्राक्ष खरेदी केला तर गोष्ट वेगळी आहे. पण आज अमावस्येच्या दिवशी तुम्हाला रुद्राक्ष खरेदी करायचा नाही किंवा घरात आणायचा नाही. असं केल्याने तुमच्या घरात रोग दुःख ही आतमध्ये घुसतात व आपल्या घरातील जी सुखसंपत्ती आहे त्याच्यात वाढ होत नाही. त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही रुद्राक्ष घरी घेऊन येऊ नका असं शास्त्रामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर असा उपाय तुम्हाला करायचा आहे की जर तुमच्या घरामध्ये सतत संकटे येत आहेत किंवा घरात भांडणं कलह चालू आहेत, घरात कोणतीच गोष्ट जाग्यावरती भेटत नाही किंवा असं वाटतं की घरामध्ये नक्कीच काहीतरी आहे म्हणून, तेव्हा तुम्हाला आजच्या रात्री काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे. नारळाची जी शेंडी आहे ती तुमच्या दरवाजाकडे करायचं आहे. दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आहे. दरवाजा उघडा ठेवायचा आहे. घरावरून 3 वेळा नारळ उतरायचा आहे आणि तो जलाशयामध्ये तुम्हाला सोडायचा आहे. जलाशयामध्ये सोडणं जर तुम्हाला नसेल शक्य तर कुठेही तिथे तुम्ही जे देवाचं सामान वगैरे टाकता त्या ठिकाणी तुम्ही तो नारळ अडवळणी टाकून द्यायचा आहे. त्यामुळे घरावर आलेली जी काही संकटे येणार आहेत किंवा तुमच्या घरावरती कोणी करणी वगैरे केली असेल, कोणी काही जादूटोणा करत असेल तर त्याचा असर कमी होत असतो आणि आपल्या घरात जी निगेटिव्हिटी आहे ती कुठेतरी निघून जात असते. कारण नारळ हा अगदी पवित्र नारळ असतो. आपण मंदिरामध्ये सुद्धा नारळाला महत्त्व पहिल्या स्थानावरती आहे. आणि जर असा नारळ तुम्ही घरावरून उतरून टाकला तर तुमच्या ज्या घरात येणारी जी वाईट शक्ती आहे ती कुठेतरी दरवाजात थांबत असते, तिचा घरात प्रवेश होत नाही. त्यानंतर दुसरी अशी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आजच्या दिवशी पितरांना खुश करायचं असतं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. पितृदोष जर कमी झाला तर घरातील सगळे संकटे हेचं निवारण होत असतं. किंवा कुठे रोगराई असेल, घरात कोणाचं लग्न ठरत नसेल, घरात पैशाची आवक खूप कमी झालेली आहे, पैसा येतो पण पाण्यासारखा वाहत असतो, अशा जिथं परिस्थिती होते तिथं पितृदोष असतो. त्यामुळे तुम्हाला पितरांसाठी आज पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. कच्चं दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे. पिंपळाच्या झाडाला हात लावून तुम्हाला नमस्कार करून तुम्ही तुमच्या पितरांचं स्मरण तिथे तुम्हाला करायचं आहे. ओम पितृदेवाय नमः हा मंत्र तिथे गेल्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे. त्यानंतर तिसरा असा उपाय आहे की आज कुठेही तुम्ही मंदिरामध्ये गेला तर मंदिरामध्ये तुम्हाला आज झाडू लावायचा आहे. झाडू लावायचा म्हणजे थोडासा तिथे झाडू तुम्हाला मारायचा आहे. मंदिरामध्ये जर झाडू तुम्ही मारला तर तुमच्या जीवनात कधीच कोणतंच संकट येणार नाही किंवा दुःख येणार नाही. तुम्ही कधीच आयुष्यात रडणार नाही. एवढे महत्त्वाचा आजच्या दिवशी मंदिरामध्ये झाडू लावणं आहे. कारण जो पण व्यक्ती आजच्या दिवशी मंदिरामध्ये तुम्हाला झाडून काढायचं आहे, थोडक्यात झाडून काढायचं आहे मंदिरामध्ये जाऊन, तुम्ही थोडं काढा, अगदी एकदा झाडू हातात घ्या, 2-3 मिनटं फक्त तिथेच झाडू मारा जर कचरा नसेल तर. पण मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला आज झाडू मारायचा आहे. मंदिरामध्ये काहीतरी सेवा करायची आहे. आणि जर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन लादी पुसत असाल किंवा तिथे काही हातभार लावत असाल तर ही खूप मोठी बाब आहे. पण आजच्या दिवशी थोडं का होईना मंदिरामध्ये तुम्हाला झाडू लावायचा आहे. तर अशा पद्धतीने ही अमावस्या तुम्हाला साजरी करायची आहे. हा खूप योग चांगला आहे की तुमच्या मागचं संकट वगैरे दूर करण्यासाठी. तर ही आजची अमावस्या हातातून जाऊ देऊ नका. याचं नक्कीच सोनं करून घ्या आणि तुमच्या जीवनातील सारे कष्ट यांचं निवारण करा. कारण अशी अमावस्या येणं खूप 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 महत्त्वाचं आहे.
आणि ही खूप दुर्मिळ अमावस्या मानली जाणार आहे, कारण ही भगवान भोलेनाथांची कालच बघा महाशिवरात्री झाली आणि आज लगेच अमावस्या आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा दिवस आहे आजचा. तर या दिवशी तुम्ही नक्की हे उपाय करा आणि तुम्ही नक्की अनुभव घ्या की तुम्हालाही नक्की फरक पडेल आणि तुमच्या जीवनातील कष्ट हे नक्कीच कमी होतील. बघा, पितृदोष हे सगळे दोष एकदम जात नाहीत किंवा कोणी करणी केली आहे तरी ती एकदम जात नाही. आणि कोणी एका करणीमध्ये एवढं सगळं करू शकत नाही. त्याला खूप ते जादूटोणा वगैरे करत असतात, खूप प्रभावशाली असतात ते. त्यामुळे ते एकदम सगळे जात नाही. आपल्याला असं वारंवार 6 महिने 1 वर्ष असा वेळ द्यावा लागतो. पण त्यामुळे नक्कीच फरक पडतो आणि नक्कीच त्याचा असर कमी होत असतो. जर तुम्ही काहीच केलं नाही तर ते तसंच वाढत जाणार किंवा त्याचा असर देखील कमी होणार नाही आणि ती कोणालाच परत भीत पण नाही. त्यामुळे तुम्ही ह्या उपाय अमावस्येला नक्की करा. अमावस्येला भगवान भोलेनाथांच्या पिंडीवरती लाल कलरचा जो आपला धागा असतो आपण हातामध्ये बांधतो किंवा काळ्या कलरचा धागा तुम्हाला पिंडीवरती ठेवून मग तो तुमच्या घरातील सगळ्या मंडळींच्या हातामध्ये जर घालायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरामध्ये काहीतरी शक्ती आहे किंवा ती घरासारखी कलह करवते किंवा घरामध्ये सारखं भांडण होतं आहे, घरामध्ये कोणतंच काम व्यवस्थित होत नाही, तर असा जो धागा आहे तो घरात सर्वांनी आणून आजच्या दिवशी बांधला पाहिजे. ते देखील शुभ आहे. पण मी सांगितलेले ते 2 उपाय तुम्हाला रात्री नक्की करायचे आहेत. भगवान भोलेनाथांच्या किंवा कोणत्याही मंदिरामध्ये तुम्हाला झाडू मारायचं आहे. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे. या 2 गोष्टी करायला आज विसरू नका. आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर तो सगळ्यांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका. लाईकचं बटन नक्की दाबा. कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू